जे नव्यानं आपण स्त्रियांचं संघटन फॉर्म केलेलं आहे त्या संघटनेच्या वतीनं समता सैनिक दल येनवा, यशवंत सेना येनवा, जय भीम फाउंडेशन येनवा या विविध संघटनेच्या वतीने आज आपण या गावामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती आणि आपण अहिल्याबाई होळकर स्मृती दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्तानं आपण आज या गावातील जे प्रेरणास्थान आहे, जिथून परिवर्तनाची दिशा मिळते आपल्या सर्वांना, अशा या स्थळी आपण इथे आलेलो आहे, जिथे बाबासाहेबांचा पुतळा आणि भारतातील थोर क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। विजय असो। विजय असो। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। विजय असो। विजय असो। अण्णाभाऊ साठेचा विजय असो। विजय असो। विजय अण्णाभाऊ साठेचा विजय असो। विजय असो। विजय असो। अहिल्याबाई होळकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। विजय असो। इन्क्लाब जिंदाबाद। इन्क्लाब जिंदाबाद। स्त्री पुरुष समतेचा विजय असो। विजय असो। विजय असो। स्त्री पुरुष समतेचा विजय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। सावित्रीबाई फुलेंचा विजय माझी मैत्री आहे या शुभोशी। हे घराणं अत्यंत साधं शिंपलाने आणि भाऊबंधापासून यांचे भाऊ देखील कामगार नेते आहेत आंबेडकरी चळवळीतले। हे घराणं पूर्ण पूर्वकाळाचे सर्वांनी आपल्या या कार्याला भावून घेतलेलं आहे आणि म्हणून ते विचारवंत आहेत, लेखक आहे, कथाकार आहे आणि ते आपल्याला इथे लाभले त्याबद्दल आपल्याला आनंद आहे आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। दुसरे जे वक्ते आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकरराव लोंढे आणि हे सुबोध मोरे, हे अण्णाभाऊ साठेचं जे घर होतं शासनाने दिलेलं होतं, त्या अण्णाभाऊ साठेचं घर यांच्या घराजवळ होतं, जिथे त्यांचं घर होतं ते त्यांच्या वडिलाचं, आणि अण्णाभाऊ साठेंची बैठक यांच्या वडिलांजवळ राहत होती, यांच्या कुटुंबामध्ये राहत होती आणि या दृष्टिकोनातून देखील ते इथं येणं हे आपल्याकडचा भाग्याची गोष्ट आहे। मित्रांनो, दुसरे जे वक्ते आहेत प्रभाकरराव लोंढे, हे प्रभाकरराव लोंढे प्रिन्सिपल आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये, जे गोरेगाव म्हणून तालुका प्लेस आहे तिथे एक ज्युनियर कॉलेज आहे आणि त्या ज्युनियर कॉलेजची स्ट्रेंथ 1200 आहे। मी येता आणि त्या दिवशी मी फोनवर त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले की माझ्या कॉलेजची स्ट्रेंथ 1200 आहे, परंतु माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना, कारण की त्या कॉलेजमध्ये एक जिल्हा परिषदची स्कूल आहे, ऐकून घ्या, इथं जिल्हा परिषदच्या टीचर आणि सर्व इथं बसलेले आहेत, तर जिल्हा परिषदचं हायस्कूल असून त्या ज्युनियर कॉलेज असून त्या कॉलेजमध्ये 10वीचे मेरिट येतात, 12वीचे मेरिट येतात आणि यांच्या इथे जे ऍडमिशन होत्या त्या ऍडमिशन अकॉर्डिंग टू मेरिट होतात आणि त्या ऍडमिशन करता लोक रागा लावतात, मंत्र्याचे फोन यांना येतात की माझ्या पोराला ऍडमिशन द्या, परंतु हे असं करत नाही, ते म्हणतात की होईल ते ऍडमिशन अकॉर्डिंग टू मेरिटच होईल। हे साहित्यिक आहे, लेखक आहे, विचारवंत आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांना आदर हे असल्यामुळे, आदर असल्यामुळे ते गरीब विद्यार्थ्यांना देखील सातत्याने मदत करतात आणि म्हणून ते इथे आल्याबद्दल मी त्यांचे अक्षरशः आभार मानतो। माझ्यासोबत जे आलेले आहेत पुन्हा दिलीप तारडे, हे दिलीप तारडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, जे प्रधान साहेबांची पार्टी होती, या पार्टीचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांना ठाणे महानगरपालिकेनं समाजभूषण हा पुरस्कार दिलेला आहे। ते मातंग समाजाचे देखील नेते आहेत। ते मातंग समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे, अंगात येणं आहे, भूतबाधा आहे, याच्यावरती प्रबोधन करण्याकरता ते मातंग समाजामध्ये सातत्याने काम करतात आणि ते आंबेडकरी विचाराचे आहे। गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही सातत्याने डाव्या विचाराची जी मंडळी नागपूरमध्ये आहे, हे सातत्याने आम्ही परिवर्तनवादी मंडळी इथे काम करत होतो। दुसरे जे शैलेश जनबंधू आहेत, हे शैलेश जनबंधू कॉम्रेड आहे म्हणजे हे SUCI या देशामध्ये ज्या सर्वात जास्त पार्ट्या जर असन कोणाच्या तर ते कम्युनिस्टांच्या आहे। कम्युनिस्टांचा मेन बेस CPI आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, परंतु याच्यानंतर जो त्यांचा वैचारिक संघर्ष होत गेला त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत 50 ते 60 तुकडे झाले असतील कम्युनिस्ट पक्षाचे। आणि भारताचा जो पक्ष आहे सोशलिस्ट युनिटी ऑफ सेंटर्स ऑफ इंडिया SUCI,
या नावाचा पक्ष कम्युनिस्ट या पक्षाचे ते नेते आहेत. मागचं जे इलेक्शन झालं 2019चं तेव्हा ते आपल्या मतदारसंघातून लोकसभेकरता उभे होते. कॉम्रेड शैलेश जनबंधू त्यांना वोटिंग नव्हतं मिळालं, परंतु त्यांच्या पार्टीने आदेश दिलेला होता की तुम्ही उभे राहा म्हणून ते या लोकसभा रामटेक लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले होते. ते आता नागपूर जिल्ह्याचं HUCRचं युनिट ते सांभाळतात आणि ते उत्तम गायक आहेत. त्यांचे गाणे देखील इथे होणार आहे. त्याच्यानंतर जे माझ्यासोबत आलेले जे आहेत सरोज मेश्राम, कॉम्रेड सरोज मेश्राम, हे कॉम्रेड सरोज मेश्राम आमचा जो परिवर्तन वाद्याचा ग्रुप आहे नागपूरला, डाव्या विचाराचा, फुले आंबेडकरी विचाराचा, या देशामध्ये जाती अंताचा, वर्गीय अंताचा, स्त्री शोषणाचा लढा साकार व्हावा, या देशातला जातीभेद नष्ट व्हावा, स्त्री पुरुष विषमता नष्ट व्हावी, गरीब श्रीमंती भेद नष्ट करावा, याच्याकरता वैचारिक लढा घेऊन चालतो आम्ही गेल्या अनेक वर्षापासून. त्याच्यामधले आमच्या ग्रुपमधले सर्वात मोठे सिनियर नेते आहेत सरोज मेश्राम. हे जे या देशामध्ये CPI-ML लिबरेशन, CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी लेनिनवादी लिबरेशन असा गट जो गट आहे, या पक्षाचे बिहारमध्ये सध्या जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये यांना राहुल गांधींनी 3 सीट दिलेल्या होत्या. या पक्षाला 3 पैकी 2 खासदार यांचे निवडून आले आणि बिहार विधानसभेमध्ये यांचे 12 आमदार आहे. यांच्या भरोश्यावरती याचं सरकार जे होतं लालू प्रसाद यादवांचं सरकार ते टिकून होतं. नंतर नितीश कुमारनी पाठिंबा काढला, अजूनही ते इंडियाच्या आघाडीमध्ये आहे. त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी देखील काम करतो. मी देखील राजकीय माणूस आहे. मला हे समजू नका की हा सामाजिक कार्यकर्ता असेल. मी CPI-ML लिबरेशनचा कार्यकर्ता, मी कार्ड होल्डर मेंबर ऑफ CPI-ML लिबरेशनचा. आणि आजच्या या सभेला जे उपस्थित आहे माझ्यासोबत आलेले राजेश मेश्राम, हे राजेश मेश्राम हे जे आहे न्यू इंडिया चॅनल, याच्या अगोदर आम्ही चॅनल काढलेलं होतं रेड अँड ब्ल्यू चॅनल. रेड अँड ब्ल्यू मध्ये जो धडाका लावला आम्ही त्या काळात इलेक्शन मध्ये, आणि मोदीच्या संदर्भात जो काही लोकांमध्ये भ्रम होते ते नष्ट करण्याकरता लोकांचे इंटरव्ह्यू घ्या, हे घ्या, कापसावरचे प्रश्न मांडा, याचे मागा, याचा दुष्परिणाम असं झाला की मोदीला हे लागली असेल. त्यांचा IT जे डिपार्टमेंट आहे भाजपचं ते अत्यंत तरबेज असतं. त्यांनी आमच्या चॅनलवरती बंदी आणली आणि ते चॅनल बंद केलं आमचं. आणि त्याच्यानंतर आता हे न्यू इंडिया चॅनल आम्ही सुरू करतो. नागपुरामध्ये जे चॅनल आहे आवाज इंडिया वगैरे, त्यांना जर चला म्हटलं असतं आज तर त्यांनी कमीत कमी 25,000 रुपये द्या असं मला म्हटलं असतं. पण हे फ्री मध्ये आले. हे आमचे कार्यकर्ते आमच्यासोबत सातत्याने काम करतात. आणि म्हणून मित्रांनो, ही जी हे आहे आजच्या या कार्यक्रमाला मी अंगणवाडीच्या चौधरी मॅडम, मानखडे मॅडम, तिथे काम करत असलेल्या 2-4 बाया आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका सरपे मॅडम, तसेच तिथे काठोळे मॅडम आणि नव्यानं जे शिक्षक रुजू झालेत भोयर सर आणि काळबांडे सर यांचे मी अतिशय आभार मानतो. कारण की त्यांना मी पत्र दिल्यानंतर त्यांनी इथे कमीत कमी त्यांचे विद्यार्थी पाठवले आज बक्षीस घेण्याकरता. याच्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही गडबड करू नका, विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे. हा कार्यक्रम तुमच्याकरता आहे. हे जे काही विचाराचा प्रबोधन होणार आहे, तुमचं शिक्षण का बंद होणार आहे. या गावामधली शाळा जी आहे, आज या शाळेचं मुख्याध्यापकाचं पद गेलेलं आहे. कारण की 150च्या वरचं स्ट्रेंथ नाही आहे. तुमची स्ट्रेंथ कमी होत आली. उद्या जर तुमची स्ट्रेंथ 30 विद्यार्थ्याच्या आतमध्ये जर गेली तर भाजप सरकार तुमची शाळा बंद करणार आहे. मग तुमची शाळा बंद करण्यानंतर कोण जाणार आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कोणाचे पोर शिकतात. गरीब तबक्यातल्या तेल्या माळी कुणबी दलित आदिवासी या सर्व समाजाचे पोरं तिथे शिकतात. मग तुम्हाला शाळा कोण देणार आहे. येनव्यापासून जो 10 किलोमीटरच्या आतमध्ये परिसर आहे, त्या परिसरमध्ये एक शाळा गव्हर्नमेंट स्थापन करत आणि त्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना 10 किलोमीटर वरती जर येनव्यापासून शाळा जर असेल तर कोणता माणूस तुमच्या पोरा करता ऑटो लावणार आहे. हे समजून घ्या. हा मुद्दा हे तुम्हाला जे बदलबच्चे बदमाश आहे की हे बोलून राहिले तर आम्ही तुम्हाला 1,500 देऊ, तुम्हाला भगिनी म्हणतात, तुमचा सत्कार करतात, तुम्हाला तुमच्या बनवाचं तंत्र आहे. समजून घ्या. मी हे राजकीय भाषण याच्याकरता करत आहो की अण्णा भाऊ साठे
अण्णा भाऊ साठे हे राजकीय नेते होते, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते होते, ते कलापथात या संघटनेचे शाहीर होते. त्यांचा अंगठा 72 माणूस 2 दिवस शाळेमध्ये गेला, परंतु या माणसाचा रशियामध्ये पुतळा आहे. समजून घ्या केवढा मोठा असेल. 36 कादंबऱ्या ज्याच्यावरती या महाभारतामध्ये देशामध्ये 13 ते 14 जवळपास पिक्चर निघालेले आहेत. त्याचे कथासंग्रह आहे, ज्याचे देशातल्या जगातल्या 10 देशातल्या भाषांमध्ये याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजचा जो दिवस आहे हा अत्यंत मोठ्या माणसाचा आहे. जे आपण ज्यांची स्मृतिदिन साजरी करतो, अहिल्याबाई होळकर, ह्या देखील अत्यंत क्रांतिकारक लढाऊ त्या काळातल्या नेत्या होत्या. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण इथे करत आहोत. आमचं हे जे मंडळ आहे, ऐकून घ्या, समता प्रबोधन मंडळ आणि सावित्रीच्या लेखी हे मंडळ. सावित्री म्हणजे सावित्रीबाई फुले, त्यांच्या लेखी म्हणून आम्ही महिलांच्या नावाने हे संघटन फॉर्म केलेलं आहे. माझी विनंती आहे, परंतु त्याच्यामध्ये त्याचा सदस्य होता म्हणजे त्याचं जर तुम्हाला इच्छा असेल काम करायचं आहे, आम्ही एक मर्यादा ठेवलेली आहे. जो व्यक्ती जातीवादी पक्षाचं काम करत असेल, भांडवली विचाराचं पक्षाचं काम करत असेल, बायांवरती जो पक्ष राजकीय पक्ष बलात्कार करतो या पक्षाचं काम करत असेल, त्यामुळे अशा व्यक्तीला आम्ही या मंडळाचा सदस्य करून घेणार नाही. त्याला आम्ही या मंडळाचा कार्यकर्ता समजून घेण्यास तयार नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम आज इथे आम्ही अतिशय हा वैचारिक कार्यक्रम आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्यामध्ये हा कार्यक्रम हे प्रास्ताविक जे आहे माझं हे लांबच चाललेलं आहे, इथेच मी संपवतो. परंतु आज अण्णाभाऊ साठेचा जन्मदिवस आहे आणि माझे चळवळीतले मित्र माननीय सलीलजी देशमुख इथे आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. सलीलजी देशमुखांना तुम्ही राजकीय नेते समजत असाल, मी त्यांना राजकीय नेता नाही समजत. याच्याकरता नाही म्हणत, ते राजकीय नेत्यापेक्षा खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जो नागपुरात आमच्याशी जो संपर्क आहे तो राजकारण म्हणून संपर्क नाही आहे. आमच्या जे नागपूरमध्ये विविध संघटना, आरपीआयच्या असो, रिपब्लिकन पक्षाच्या असो, किंवा दास संघटना असो, परिवर्तनवादी संघटना असो, शेतकऱ्याचे प्रश्न असो, त्या सर्व प्रश्नावरती लढणारे सर्व कार्यकर्ते त्यांचे मित्र आहेत. आम्हाला जर कोणतं सहकार्य लागलं, पैसा सोडून, आम्ही त्यांना पैसा मागत नाही, तर समजा का बा यांच्या दोस्ताला पैसा मागते म्हणून नाही असं. हो, आणि म्हणून आमची जी मैत्री आहे त्यांच्यासोबत ही वैचारिक मैत्री आहे. फार मोठा सज्जन पोरगा आहे हा, श्रीमंत माणसा पोरगा असून. आणि हा सलील देशमुख हा नातू कोणाचा आहे माहिती आहे तुम्हाला? नातू कोणाचा आहे? मग महाराष्ट्रातले महात्मा फुलेच्या निधनानंतर जे काही घराणं सत्यशोधक चळवळीचं काम करतात महाराष्ट्रामध्ये, त्या सत्यशोधक चळवळीमध्ये पुण्यामध्ये आडनाव असलेले एक घराणं आहे. त्या घराण्यातले डॉक्टर बाबा आढाव महाराष्ट्रातले सर्वात मोठे सत्यशोधक सहकार मार्गशी आहे. त्यांनी 15 दिवसाचा कॅडर कॅम्प घेतला होता, वैचारिक शिबिर. मला इन्व्हाइट केलं होतं, मी गेलेलो होतो 15 दिवस. येण्या जाण्याचा आम्ही महाराष्ट्रातले 400 लोक होतो. येण्या जाण्याचं तिकीटही दिलं आम्हाला आणि 2 टाईमचं खाणं दिलं. आणि एक दिवस त्यांनी त्यांचे सहकार आम्ही कसा उभारला म्हणून पाहिलं. हमालाची संघटना आहे. तो हमाल जेव्हा रेल्वेच्या धक्क्यावर जातो तेव्हा तिथे पोती उचलतो. ऑफिसच तो जेव्हा त्याच्या ऑफिस मध्ये येतो, जर तो अध्यक्ष असेल तर त्याला चपराशी लागलेला आहे. त्याला स्पेशल कार आहे त्या हमालाला, जो अध्यक्ष चेअरमन आहे त्या हमाल पंचायतचा. आणि अशा माणसाचा नातू म्हणजे सलील देशमुख आहे, सत्यशुद्ध घरांचा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का या माणसाला तुम्ही राजकीय नेता नका समजू. हा माणूस एका सत्यशोधकी विचाराचा, फुले आंबेडकरांच्या विचाराचा, त्याचे आजोबा त्यांनी काय काय नसन केलं त्या काळाच्या सत्यशोधक चळवळीमध्ये पुण्यामध्ये गाजलेलं घराणं आहे, त्यांचा हा नातू आहे. आणि म्हणून ते इथे आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मित्रांनो, आजचा जो हा दिवस आहे हा अण्णाभाऊ साठेंचा दिवस आहे. आणि अण्णाभाऊ साठेंचा दिवस आणि वामनदादा कर्डकांचा दिवस आहे. अण्णाभाऊ साठे विषयी तुम्हाला माहिती असेल, परंतु वामनदादा कर्डकाविषयी तुम्हाला माहिती नसेल. वामनदादा कर्डक जर आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही गेले असते तर ते मरण पावले 2002 साली. आज 22 वर्ष होत असत. 2002 सालीच मरण पावले वामनदादा कर्डक. त्या वामनदादा कर्डकाला फिल्म इंडस्ट्रीची ऑफर होती का या तुम्ही आमच्या सोबत काम द्या, तुमचे गीतं द्या. परंतु वामनदादा कर्डकांनी नाकारलं
आणि जन्मभर बाबासाहेबांच्या तत्वाशी इमान राखून हा माणूस सातत्यानं गाणे लिहित राहिला. आणि म्हणून त्याचं गीत, त्यांचं स्मरण गीत आजच्या कार्यक्रमामध्ये गाणं, कारण की आज जो कार्यक्रम आहे ते त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा खटक हे दोन्ही शाहीर आहे, लोकशाहीर आहे. वामनदादा खटकाचे गाण्याचे 5 खंड प्रकाशित झालेले आहे. अण्णाभाऊ साठेचं तर अगाध आंदोलन आहे. जो माणूस 2 वर्ष 2 दिवसही शाळेमध्ये गेला नाही, याच्यावरती फॉरेन मध्ये पीएचडी करतात. फॉरेनच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे ग्रंथ आहेत. अंगठा बहादर माणूस हा कसा अक्षरभोग झाला असं, त्याला 36 कादंबऱ्या कशा काय लिहिल्या असं. कोणी म्हणतात कधी खूप शिकला म्हणजे खूप शहाणा असतो, असं नाही आहे. अण्णाभाऊ साठेने काय केलं, पैसा नाही कमावला, पण त्यांनी काय कमावलं, समधिकांच्या शोषितांचा त्यांचं म्हणणं आहे का ही कृती शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ही कृती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे त्यांचं स्पेशल कोटेशन आहे. आणि म्हणून आज जे वामनदादा खटकांनी गीत लिहिलेलं आहे ते गीत तिथे म्हणणं आवश्यक आहे असं मला वाटते. आणि म्हणून माझा आवाज जरी नसला तरी माझं हे गीत जवळ एका जमान्यामध्ये मी गीत म्हणत होतो शाळेमध्ये शिकत असताना. म्हणजे इथे माउंटर गुरुजी मला शिकवत होते आणि त्यांनी आम्ही ते 10-12 पोरांचे होते, ते गाण्याचे होते. मला लत लागली हे गाणं म्हणायची. आणि म्हणून आजच्या या निमित्तानं मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित गावे, असं हे गीत आहे वामनदादा खटकाचं. आणि ते गीत म्हणणं अतिशय आवश्यक आहे. मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, तुझ्याच बुकेचे कोडे उलगडावे, तुझ्याच बुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे. या ओळीमध्ये म्हणजे ज्यांनी वामनदादा खटकांनी भुकेचं कोडं मांडलेलं आहे. या गीतामध्ये संपूर्ण एकाने हसावे, एकाने हसावे, लाखाने रडावे, एकाने हसावे, लाखाने रडावे, असे विश्वाता इथे नाव रावे, असे विश्वाता इथे नाव द्यावे. हे महत्वाचं आहे. आपण जो कार्यक्रम घेत आहोत ते वामन कशा करता घेत आहोत, इथे नव पेरण्या करतात. हे आपला आज बियाचं पेरण्या करा. बिये म्हणजे काय, नवा विचार आपण या गावामध्ये पेरत आहोत. म्हणून वामनदादा खटक काय म्हणतात, इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे नवे पेरताना, वामना परी मी तुझे हात व्हावे, वामना परी मी तुझे हात व्हावे. काय म्हणतात वामनदादा खटक, ही जबाबदारी कोणी दिलेली आहे म्हणतात वामनदादा बाबासाहेबांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, ही सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या निधनानंतर दिलेली ही जबाबदारी आहे. म्हणून म्हणतात वामनदादा खटक की वामना परी मी तुझे हात व्हावे. आपण किती बेमान निघालो. इलेक्शन आलं की दारूले पैसा भेटला, पैसे भेटले आपण बाबासाहेबाला बी विसरून जातो. एक जण इलेक्शनच्या दिवशी दारू पिऊन मायापाशी आला,
जय भीम जय भीम. म्हटलं कोण का काय झालं, म्हटलं वोटिंग करून आलं. म्हटलं काय चार मारलं काय चार असा असा करतो. म्हटलं काहून, म्हणजे कुठे काटूनले गेलतो कायले, तर भाऊनं पैसे दिले होते म्हणे, तर थोडी लावूनही आलो तर ते दुपट्टे घेऊन आलो म्हणे. आणि बाबासाहेब याच्यासाठी आहे, आपण विक्री पत्र करायला निघालो का बाबासाहेबाचा, हा माझा प्रश्न आहे. एकीकडे आपण बुद्ध विहारामध्ये जायचं, एकीकडे महात्मा फुलेच्या पुतळ्याचं अनावरण करायचं, दुसरीकडे अण्णाभाऊ साठेची जयंती करायची, आणि इलेक्शन मध्ये भाजपवाल्याकडून जातीवाद्यांकडून त्यांना व्होटिंग देण्याकरता पैसे घ्यायचे आणि व्होटिंग करायचे. हे आंबेडकरवादी होऊ शकतात का, हा माझा सवाल आहे. आजची जयंती साजरी करत असताना जर तुम्हाला अण्णाभाऊ साठे खरोखर तुम्हाला पचवायचे असेल, तर तुम्हाला या देशामध्ये जातीयंताचा लढा, वर्गांचा लढा, आणि या देशामध्ये सर्वात मोठं जर शोषण असेल तर ते स्त्री शोषण आहे असं बाबासाहेब मानतात. आणि स्त्री शोषण जर या देशामध्ये जर मिटलं नाही तर या देशामध्ये कदापि समता प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी बरचसं काही माझं प्रस्तावित लांबलं, आणि म्हणून या विचाराकरता आम्ही ही समता प्रबोधन मंडळ आणि स्त्रियांकरता सावित्रीच्या लेखी ही संघटना केलेली आहे. माझी सून आहे दत्तय, आणि ते अमिता ठाकरे त्या दिवशी मिटिंगला बैठक होत्या, त्यांच्यावरती जबाबदारी दिली. पण अधिक मला असा आनंद होईल जर तुम्ही आमच्याकडे आल्या, त्यांच्याकडे जाऊन गेला की म्हणाला की आमच्या नावाची नोंद करा, सावित्रीच्या लेखी आम्ही बी आहो, आम्ही तुमच्या संघटनेचं काम करू इच्छिता, तर आम्ही स्वागत करू. आणि या कार्यक्रमावरती आम्ही थांबणार नाही आहोत. याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आमचा महात्मा गांधीवरती कार्यक्रम आहे. गांधी का मरत नाही, ज्या गांधीला त्या काळच्या जनसंघवाल्यांनी आजच्या भाजपवाल्यांनी गोळ्या घालून मारला, त्या गांधीचा काय दोष होता, जो अहिंसावादी माणूस होता, जो सांगत होतो की या दुनियेमध्ये एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे, त्याला तुम्ही गोळ्या घालून मारता. त्या माणसाचा खून का केला, त्या माणसाला गोळ्या का झाडल्या, तरी मारल्यानंतरही तो माणूस का मरत नाही, विचारांनी का मरत नाही. म्हणून आम्ही चंद्रकांत वानखेडेचं 2 ऑक्टोबरच्या नंतर या गावामध्ये आम्ही गांधी का मरत नाही याच्यावरती आम्ही भाषण घेणार, याच्यावरती आमचं भाषण ठेवणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी सर्वांना सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी ज्या दिवशी 20 तारखेच्या कार्यक्रमाला 2 एप्रिलच्या बैठकीला ज्यांनी उपस्थिती लावली. तानसेन तोटे याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली 2 एप्रिलची, झाली ना तानसेन 2 एप्रिलला, आणि ते अध्यक्ष होते. त्या बैठकीमध्ये हे ठराव घेऊन आम्ही हे मांडले. त्यावेळेस दिनेश मुख्य रोल, दिनेश निकोशे, विजय ठाकरे, अनेक लोक होते, त्या रवी बाभुळकर होता, अनेक लोक होते, 20-25 लोक. त्यांनी सांगितलं का ही संघटना अतिशय फॉर्म करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही उपस्थित झाल्या इथं, याबद्दल तुमचे अतिशय आभार मानतो. मला आनंद झाला. पण माझी सर्वांना विनंती आहे का तुम्ही कार्यक्रम संपायच्या अगोदर जाऊ नका. मेहरबानी करून हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर बाबासाहेब आवडले असतील, तुम्हाला जर अण्णाभाऊ साठे आवडले असतील, तुम्हाला जो विचार आत्मसात करायचा असेल, तर तुम्ही कृपया इथे शांततेने बसा. आणि हे जो बक्षीस वितरण आहे, हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मी सर्वात शेवटी करणार आहोत. मी सर्व मुलांकरता कंपास आणलेले आहेत. माझे जे भाऊ होते, जे आता मरण पावले, रिटायर्ड नायब तहसीलदार होते गुणवंतराव बाभुळकर, त्यांच्या मृत्यूनंतर जे पटवारी म्हणून लागलेले होते आणि सलील दादाच्या गावात त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती, ते गुणवंतराव बाभुळकर. त्या गुणवंतराव बाभुळकरांच्या निधनानंतर मी दरवर्षी माझ्या आई वडिलांच्या नावानं काही फंड ठेवलेला आहे. मी त्या फंडाचं जे व्याज येतं मला जवळपास 1 लाख रुपये, त्या 1 लाखातून दरवर्षी मी या गावातल्या काही मुलांना शिकवतो. आतापर्यंत मी नितेश जो नाडेकर आहे, याला मी बीकॉम केलं. त्याला म्हटलं नंतर MBA कर, मी पैसा लावतो, लाखानं रुपये द्यायचे असेल. मी तो म्हणाला की नाही आप्पा, मी शिकू नाही शकत. नंतर तो म्हणाला की एवढं काम करा आप्पा, मला फक्त MPSC UPSC चे क्लासेस लावून द्या. मी त्याला क्लासेस लावून दिले, त्याचे 50,000 रुपये भरले. दुसरा मुलगा आता मी हर्षल चौधरी, त्याला मी शाळेमध्ये नाव टाकून दिलं, त्याचे पूर्ण कपडे लत्तेमध्ये हे केलं. आणि त्याच्यानंतर उरलेले पैसे जे काय आहे, जे गरीब लोक माझ्याकडे येतात नागपूरला असो की माझ्या मुलीची अडचण, त्यांना मी सहकार्य करतो. आणि म्हणून हे मुलाचं बक्षीस जे आहे वितरण, हे माझ्या कुटुंबाच्या श्रमातला आहे. तो पैसा माझा एकट्याचा नाही, माझ्या कुटुंबाचा आहे. इथे माझा भाऊ बसलेला, त्याला आम्ही खुर्चीवर का बसवलो, त्याचं देखील योगदान त्या फंडामध्ये आहे.
त्या फंडामध्ये त्याचं देखील योगदान आहे, अनेक भावांचं योगदान आहे त्या फंडामध्ये. जवळपास 10 लाखाचा फंड आहे तो आमचा. आम्ही त्या फंडातून आम्ही गरिबांना दरवर्षी आम्ही काही ना काही करू ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण उपस्थित झाला शेवटपर्यंत निमित्त अत्यंत प्रबोधनात्मक भाषण या ठिकाणी इथे चांगल्या तऱ्हेने सादर होणार आहे. आणि महाराष्ट्रातले प्रामाणिक वक्ते इथे आम्ही बोलावलेले आहे. आणि म्हणून इथे मला जे प्रस्तावना करण्याची विनंती केली या मंडळाने, आणि माझं जे म्हणणं होतं ते त्यांनी त्यावेळेस बैठक घेतली. मी विशेषतः दिनेशचे आभार मानतो की त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी हे सर्व काही स्थापन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून मी माझे इतर 2 शब्द संपवतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.